नमस्कार, मी शुभांगी आणि कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना? आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आणि आता शाळा सुरू झालेल्या असल्यामुळे सकाळची सुरुवात थोडी धावपळीचीच होते. सकाळी उठून एक राऊंड मारून आले, त्यानंतर मग अंघोळ वगैरे केली आणि आज ना मुलीला टिफिनमध्ये कारल्याची भाजीच पाहिजे होती. मग म्हटलं एका बाजूला कारले कट करून उकडायला ठेवून दिले आणि त्यानंतर स्किन केअर वगैरे केलं आणि कणिक भिजवून ठेवली आणि मग भाजी वगैरे बनवून घेतली. एका बाजूला दूध वगैरे तापायला ठेवून दिलं. मग आता पोळ्या करून घेते इथे पटपट. आणि आता खूप दिवसांपासून सुट्ट्या होत्या ना, त्यामुळे थोडंसं निवांतच चालायचं घरामधलं काम. पण आता स्कूल सुरू झाली आणि मग टिफिन वगैरे द्यावा लागतो. त्यानंतर मग एकदा उठलं म्हणजे मग घरातली सर्व कामे पण पटपट आवरून जातातच. आमच्या इथे तर कारल्याची भाजी खूप आवडते आणि कारल्याची भाजी कशी बनवायची हे पण मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे. नक्की तो व्हिडिओ पण तुम्ही बघा. खूप छान कारल्याची भाजी बनते, अजिबात कडू बनत नाही. तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने बनवून बघाच. टिफिनचा स्वयंपाक झाला, टिफिन पॅक करून दिला. मग म्हटलं आता बाकीच्या कामांना सुरुवात करूया. मग पहिल्यांदा बाहेरचं व्यवस्थित झाडून घेतलं. हे तर माझं रोजचंच काम आहे. छान बाहेर झाडून पुसून घेतल्यानंतर मला रांगोळी पण काढायची असते आणि रोज मी रांगोळी काढते. सुट्टी असेल तर मी पहिल्यांदा मग राऊंड मारून आल्यानंतर ना अंघोळ वगैरे करते आणि लगेच रांगोळी वगैरे काढून घेते. पण आज टिफिन पहिल्यांदा बनवून घेतला. आता इथे बाहेर छान झाडून पुसून घेतलं आणि मग आता रांगोळी काढून घेते इथे. आणि मला पहिल्यापासून अशी दरवाजामध्ये रांगोळी काढायची सवय आहे ना, त्यामुळे रांगोळी काढल्याशिवाय अजिबात छान वाटत नाही. रांगोळी काढल्यानंतर खूप पॉझिटिव्ह वाटत असतं. तुम्ही पण रोज रांगोळी काढता का अशी बाहेर? ते मला कमेंट्स करून सांगा. आणि अजून पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आता अधिक महिना चालू आहे आणि अधिक महिन्यामध्ये मी अजून काय काय करते ना, ते पण मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे पुढे. त्यामुळे अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर तुम्ही बघू शकता मी छान अशी रांगोळी काढून घेतलेली आहे. आणि अशी दारामध्ये रांगोळी असेल ना तर पॉझिटिव्ह एनर्जीसुद्धा खूप वाटते. माझ्याकडे छान छान असे झाडं आहेत आणि हे गुलाबाचं झाड आहे ना, हे 2.5 ते 3 वर्ष झाले असेल माझ्याकडे आहे आणि त्याला एकाच वेळेस जवळपास 7-8 गुलाबाची फुलं आलेली आहेत. आणि खूप छान अशी फुलं आहेत, दाट पाकळ्या आहेत या फुलांच्या. एक मन वाटतं की तोडून देवाला वाहावे, परंतु ना तोडायला इच्छाच होत नाही. जवळपास 7 ते 8 फुलं याला आलेली आहेत आणि सर्व फुले अशी उमललेली आहेत. काही आता सुकत पण चाललेली आहेत, पण तोडायला इच्छाच होत नाही आहे माझी. आता झाडांना पाणी वगैरे घालून घेतलं. यानंतर म्हटलं आता चहा बनवून घेऊया. माझा चहा काही सुटत नाही आहे. मायग्रेनमुळे डोकं दुखत असतं ना, त्यामुळे मला चहा घ्यावाच लागतो. मग मी ते चहा पहिली बनवत आहे आणि घरामध्ये मी फक्त एकटीच चहा पिते. हो, आणि मुलं तिघेही चहा घेत नाही, मी एकटीच चहा घेते. खरं तर मला पण चहा घेण्याची इच्छा होत नाही कधी कधी, पण माझं डोकं दुखतं त्यामुळे मग थोडाफार चहा मी घेतच असते रोज. पण आता मी साखरेचं प्रमाण कमी केलेलं आहे चहामध्ये. निवांत चहा घेतला. मग आता म्हटलं हॉल वगैरे व्यवस्थित झाडून घेऊयात. मग मी छान व्यवस्थित हॉल वगैरे झाडला आणि सोफा कवर वगैरे मी आज धुवून टाकलेले आहेत. तर मला दुसरे सोफा कवर यावरती टाकून घ्यायचे होते. पहिल्यांदा मी व्यवस्थित झाडून घेतलं, छान पुसून वगैरे घेतलं. हे तर रोजचेच कामं असतात, फक्त मागे पुढे होत असतात हे कामं. पण स्कूल चालू असली ना मग पटपट आवरून जातं सकाळी. आणि हे येलो ऑरेंज कलरचे सोफा कवर जे आहेत ना कॉटनचे, ते मी स्वतः बनवलेले आहेत. त्याला लोकरचे गोंडे पण मी स्वतः बनवून लावलेले आहेत. तर मी पहिल्यांदा ते टाकते आणि वरतून ते ब्राऊन कलरचे सोफा कवर टाकलेले आहेत. मग छान सोफा कवर वगैरे टाकून घेतले आणि असा काहीसा हॉल दिसत होता. मग यानंतर ना देवपूजा वगैरे पण करून घेतली मी. पूर्ण देवपूजा मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तो व्हिडिओ पण तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा. कारण देवपूजेला ना मला खूप वेळ लागतो, जवळपास 1 ते सव्वा तास लागूनच जातो देवपूजा करायला. तर मी छान देवपूजा वगैरे करून घेतलेली आहे. इथे फुलं वगैरे वाहून घेतले, अगरबत्ती लावून घेतली आणि दिवा तर माझा कंटिन्यू चालू असतो. छान मग देवासमोरसुद्धा मी रांगोळी काढून घेत आहे. कारण रांगोळी नाही काढली ना तर देवपूजा केली असं वाटतसुद्धा नाही. मग रोज मी रांगोळी अशी छान छान वेगवेगळ्या प्रकारची रांगोळी काढत असते. तुमच्यासोबत नक्की शेअर करेन मी रोज. देवपूजा केल्यानंतर घरामध्ये खूप प्रसन्न वाटत असतं. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत आहेत का ते पण मला कमेंट्स करून सांगा. तसंच व्हिडिओला लाईक पण करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता देवपूजा केल्यानंतर असं काहीसं देवघर दिसत होतं तर खूप फ्रेश वाटतं.
आणि माझी सवयच बनली आहे, रोज देवपूजा केली की मी असं एक शॉट घेत असते. आणि यानंतर मग अहोंसाठी आणि आमच्यासाठी पोहे केले नाश्त्यासाठी. तर मग पोहे वगैरे खाल्ले. त्यानंतर दुपारचा स्वयंपाक केला, जेवण वगैरे पण झाले. तर ते काय मी तुमच्यासोबत शेअर केलं नाही. आज मी वांगे बटाट्याची भाजी बनवलेली होती. आणि मग त्यानंतर दुपारचे भांडे वगैरे घासायला घेतले. दुपारी आणि रात्री जर मी भांडी घासली नाही तर मला झोपसुद्धा येत नाही. ती मला सवयच झालेली आहे. मग दुपारी मी पहिल्यांदा व्यवस्थित भांडे वगैरे घासून किचन व्यवस्थित आवरून घेत असते. त्यानंतरच मग थोडा वेळ झोपते. आणि रोज मी 2 वेळेस किचन धुत असते. गॅस वगैरे पण 2 वेळेस धुते. मला ती सवय झालेली आहे. आणि तसं जर केलं नाही तर मला अजिबात झोपसुद्धा येत नाही आणि फ्रेशसुद्धा वाटत नाही घरामध्ये. तर चला मी पटपट भांडी वगैरे घासून घेते. आणि रोजचे रोज किचन वगैरे धुतलं मग अजिबात खराबसुद्धा होत नाही. आणि रोजचे रोज धुत असल्यामुळे धुवायला वेळ पण लागत नाही जास्त. आता भांड्यांसाठी तर माझ्याकडे मावशी येतात, पण त्यांच्या मुलाची तब्येत बरी नाही. जवळपास 8 दिवस झाले त्या आलेल्याच नाही आहेत. तर मीच आवरते आहे 8 दिवसांपासून. आणि भांडे पण जास्तच निघत असतात. टिफिन वगैरे द्यायचा असतो, त्यानंतर मग नाश्ता होतो जेवणाची. कारण मग सगळे भांडे मी एकाच वेळेस घासायला घेतले. छान स्वच्छ असे भांडे घासून घेतले. मग ते जाळी मी उन्हामध्ये नेऊन ठेवली, म्हणजे मग छान सुकून राहतात. मग आता इथे मी गॅस ओटा धुवायला घेतलेला आहे. आणि गॅसचे बर्नर जे आहे त्यावरती मी अशा वाट्या ठेवत असते, ज्यामुळे आतमध्ये पाणी जात नाही धुताना. छान असा गॅस वगैरे घासून घेत आहे. जास्त खराब झालेला नसतो, कारण मी दोन्ही वेळेस छान घासून घेत असते. पण आता ती सवय लागलेली आहे त्यामुळे गॅस घासल्या धुतल्याशिवाय मला अजिबातच होत नाही. भांडे घासण्याची घासणी माझी वेगळी आहे आणि गॅस घासण्यासाठीची घासणी माझी वेगळी आहे. तर छान असा मी गॅस वगैरे घासून किचन ओट्यावरचं पाणी वगैरे वायपरनी छान काढून घेतलं. आणि अशा प्रकारे किचन ओटा स्वच्छ केल्यानंतर जे समाधान वाटतं मनाला, ते काही वेगळंच असतं. कोण माझ्यासोबत सहमत आहे नक्की कमेंट्स करून सांगा. आणि नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत ते पण मला नक्की सांगा. मी काय बदल करायला हवा ते पण मला कमेंट्स करून सांगा. तर असा होता माझा आजचा दिवस. आणि आपण पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ